गगनाचे प्रावरण सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्याता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावया सुभटा शरणा शरण एकनाथा शरणा शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे
तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे श्री ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा भगवान परमात्म्याचं वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे आवश्यक आहे. तो म्हणजे असा की आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मच्छिंद्रनाथ महाराज भाऊ मचे, वैकुंठवासी वासुदेव महाराज मचे यांच्या कृपाशीर्वादाने आणि भगवान महाराज मचे यांच्या आधिपत्याखाली आणि रामनाथ महाराज आव्हाड यांच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये मला 6व्या दिवशीची कीर्तन करण्याची संधी मिळाली. आपला सप्ताह 21 वर्षापासून चालू आहे आणि त्या सप्त्यातील 21व्या वर्षी 6व्या दिवशी मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. म्हणून मी माझे परमभाग्य समजते. भगवान परमात्मा नाथ महाराज तुकाराम महाराज सर्व संत गुरु महाराज आई वडील खाली बसलेले सर्व मायबाप ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठला विठ्ठला या अभंगातून ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. भगवान परमात्मा नेमका कसा आहे त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सत्य ज्ञान घन अनंत व्यापक गुण वर्णरहित भगवान परमात्मा मी माझ्या डोळ्याने पाहिला. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा वेदाने जसा प्रतिपादन केला तत्वाने जसा प्रतिपादन केलेला आहे तसा मी भगवान परमात्मा पाहिला. पण बुद्धिवाद्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न केला, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जो सत्य ज्ञान घन अनंत व्यापक गुण वर्णरहित भगवान परमात्मा बघितला तोच भगवान परमात्मा जर आम्हाला पाहायचा असेल तर आम्ही त्याला कुठे शोधावं. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हटले, तुम्हाला त्याला शोधित फिरण्याची गरज नाही. म्हटले कस काय हो? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तुमच्या सर्वांच्या सद्भाग्याने तो सत्य ज्ञान घन अनंत व्यापक गुण वर्णरहित भगवान परमात्मा सगुण साकार झाला आणि पंढरपूरला विटेवर उभा राहिला आहे. ज्यांना कुणाला पाहायचं त्याने तिथे जायचं आणि डोळे भरून पाहायचं. असं भगवान परमात्म्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी अभंगात केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला आता मला संत भगवान परमात्म्याची भक्ती करतात आणि आपणही भगवान परमात्म्याची भक्ती करतो. पण संतांच्या भक्ती करण्यामध्ये आणि आपल्या भक्ती करण्यामध्ये फार फरक आहे. आता अशी शंका निर्माण होईल की संतांच्या भक्ती करण्यामध्ये आणि आपल्या भक्ती करण्यामध्ये फरक काय आहे? महाराज फरक खूप मोठा आहे. वास्तविक तुम्हाला सांगते, संतांनी माळी घातल्या, आम्ही माळी नाही महाराज, डायरेक्ट पखोजाच्या गट्ट्या एवढ्या जाड माळा घालतो. संतांनी गंध लावला, आम्ही नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत म्हणजे नाकापासून तो शेंडी पर्यंत लांबच्या लांब पट्टा ओढतो. संतांनी एकादशी धरली, आम्ही 3 टाइम फराळीचं खाऊन एकादशी धरतो. संतांनी भजन पूजन केलं, आम्हीही भजन पूजन करतो. संतांनी कीर्तन केलं, आम्ही एका दिवसात 3 कीर्तन करतो. संतांनी वारी केली, आम्हीही वारी करतो. संतांनी जे केलं तेच आम्ही करतो. तरीही संतांच्या भक्ती करण्यामध्ये आणि आपल्या भक्ती करण्यामध्ये फरक काय आहे? महाराज फरक खूप मोठा आहे. संतांनी ज्याची भक्ती करायची त्याला अगोदर जाणून घेतलं आणि मग त्याची भक्ती केली. पण आपण ज्याची भक्ती करतो त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. तो भगवान परमात्मा नेमका कसा आहे, कोण आहे, कुठं राहतो, काय करतो त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. फक्त उपासना चालली. आता आपण उपासना कशी करतो यावर तुम्हाला एक दृष्टांत सांगते. त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठला एका श्रीमंताच्या घरी एक कामाला होतं महाराज. डोक्यात थोडंसं कमीच होतं म्हणजे वरचा माजला रिकामा. महाराज काही लई जड बुद्धीचे लोक असतात, लई जड बुद्धी, त्यांना कसं वागावं याचीच अक्कल नसते. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगते बरं का, ऐका. एका श्रीमंताचा मुलगा होता पण त्याला वागण्याचीच अक्कल नव्हती, त्यामुळे त्याचं लग्नच होईना. आता वागण्याची अक्कल नाही त्यामुळे मुलगी कोणी देईना महाराज. पण मग एक दिवस जवखेडचे पाहुणे म्हटले की आम्ही मुलाला बघायला येतो.
येतो म्हटल्यानंतर मुलाचा बाप घरी आला आणि मुलाला सांगितलं, हे बघ बाळू, उद्या तुला 9 वाजता पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. त्यामुळे तू पाहुणे आले का काही बोलायचं नाही. तू पाहुणे आले की आपल्या दुकानात जायचं आणि मालाच्या हिशोबाची जी वही आहे ती उचकत बसायचं. तो म्हणला, ठीक आहे पप्पा. दुसऱ्या दिवशी 9 वाजता पाहुणे आले. पाहुण्यांचा चहा नाश्ता झाला. पाहुण्यांनी विचारलं, का हो मुलगा कुठं आहे हो? बाप म्हणला, तो काय दुकानामध्ये मालाचा हिशोब करतोय. महाराज बापाने असं वजनच सांगितलं. ही येडी हात इकडं वहीचे पानं उचकत होतं. तेवढ्यात वहीचे भरलेले पानं संपले आणि कोरे पानं चालू झाले. त्याने त्याच्या बापाला तिथूनच मोठ्याने आवाज दिला, पप्पा वहीचे भरलेले पानं संपले, आता कोरे पण उचकू का? आता त्याचं लग्न जमलं असेल का याचा विचार तुम्हीच करा. विठ्ठला विठ्ठला. हो, असंच एक श्रीमंताचा मुलगा होता महाराज. त्याला वागण्याचीच अक्कल नव्हती आणि काय बोलावं याचीही अक्कल नव्हती. म्हणजे त्याचंही लग्न जमत नव्हतं, पण जमलं तरी तो बोलला की त्याचं लग्न मोडायचं. म्हणजे तो किती भारी क्वालिटीचं बोलत असेल तुम्हाला समजलंच असेल. मग एक दिवस त्याला पाहण्यासाठी कासारवाडीचे पाहुणे आले महाराज. मोठे मोठे पाहुणे, आपले वकील साहेब. तिकडं मला ते काय आहेत त्यांची पदवी माहीत नाही बरं का. अमोल काका वाघ हे सुद्धा आलेले आहेत. मग ते मुलाला पाहायला आले महाराज. मग त्यांचं चहा वगैरे झाला आणि पाहुणे जेवायला बसले महाराज. पण मग पाहुण्यातला एक पाहुणा लई चतुर होता, वकील काका सारखा चतुर होता महाराज. मग त्या पाहुण्याच्या लक्षात आलं, का हो सगळं झालं, मुलगा दिसायलाही खूप सुंदर आहे, मुलाला शेती वगैरे चांगलं आहे, घरदारही चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण मुलगा लग्न जमलं पण आणखीन बोललाच नाही. मुलगा नेमकं मुका तर नाही. मग महाराज मुलाच्या बापाने मुलाला बैल आणण्यासाठी पाठवलं होतं. मुलाच्या बापाने पाहुणे यायच्या आधी सांगून ठेवलं होतं, हे बघ तू काय करायचं, पाहुणे आल्यानंतर बैल आणायला जायचं आणि त्यांनी जर तुला विचारलं ना काही, तू सांगायचं हे आमचंच आहे, याच्यासारखे 4 आमच्याकडं आहे म्हणून. मग महाराज त्यांना त्या मुलाला बोलायला लावायचं होतं. तो मुलगा बैल आणायला गेला होता. हा चतुर पाहुणा तिथून उठला आणि त्या मुलाच्या माग गेला महाराज. मग त्या मुलाला बोलायला लावायचं होतं. त्यांच्या दोघांच्या मागे एक खिल्लारी बैलाची जोड बांधलेली होती. त्या चतुर पाहुण्याने त्या मुलाला विचारलं, का हो पाहुणे, ही खिल्लारी बैलाची जोड दिसते ती कोणाची आहे? मुलगा म्हटला, अहो पाहुणे, ही खिल्लारी बैलाची जोड आपलीच आहे आणि हिच्यासारख्या 4 जोड्या काय आहेत आपल्याकडं आहेत. मग महाराज पाहुण्याने विचारलं, का हे शेत कोणाचं आहे? तो मुलगा म्हटला, पाहुणे हे शेतही आपलंच आहे, याच्यासारखे 4 शेत आपल्याकडे आहेत. पाहुण्याने अमकं तमकं धमकं विचारलं महाराज. पण शेवटी मुलाचा बाप चिंतेतच पडला होता. आपला मुलगा काही बोलतो काय, लग्न मोडतं काय, म्हणून मुलाचा बाप तिकडं येत होता. मग त्या पाहुण्याने विचारलं, का पाहुणे, ते तिकडून व्हाईट शर्ट घालून येत आहे, त्यांनी ट्राउझर घातलेला आहे, चष्मा लावलेला आहे, त्यांची दाढी व्हाईट झालेली आहे, केस काळे आहेत, त्यांच्या हातात एक काठी आहे, ते इकडे येत आहेत, ते कोण येतो? मुलगा म्हटला, अहो पाहुणे, तो आपला बाप येण्याच्यासारखे 4 बाप आपल्याकडे आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणजे महाराज आता त्याचं लग्न जमलं असेल का तुमच्या लक्षात आलंच असेल. असे काही मंदबुद्धीचे माणसं असतात महाराज. मग तो एका श्रीमंताच्या घरी एक कामाला होता. तो घोड्याचा चारा पाणी खरारा वगैरे करायचा महाराज. पण एक दिवस ते घोडा पाण्यावर घेऊन गेलं. काही घोडे बी ना लय हुशार असतात महाराज. काही घोडे लय जड बुद्धीचे. भडजी ना घोडो, खानो घोनो चलनो थोडो, एक मारो छेडो तो नीचे भडजी ऊपर घोडो, तट्टो माथा रत्न घोष, मागे सरे कोस कोस, एक मारो फोक तो सीधा मुंबई टोक. महाराज काही घोडे लईच हुशार असतात. पण मग तो घोडा हुशार होता महाराज. त्याने ओळखलं की हा नवीन माणूस आहे म्हटलं महाराज ते उधळलं ना घोडं. याने खूप धरण्याचा प्रयत्न केला पण ते घोडं काही त्याच्या हातात आलंच नाही महाराज. मग आता हा ज्याच्या घरी कामाला होता त्याला त्याचंही नाव माहीत नाही. त्याने ज्याला पाणी पाजायला आणलं होतं त्याला त्याचंही नाव माहीत नाही. त्याच्या हातात लगाम राहिलं होतं त्याला त्याचंही नाव माहीत नाही. मग तो नुसताच भावळेवाणी करायचा. कोणी समोरून आलं किंवा अहो तुम्ही ज्यांच्या घरी कामाला होतो आम्ही त्यांना जाऊन सांगा याच्यातलं गेलो. आता ज्याच्या घरी कामाला होता त्याचंही नाव माहीत नाही. त्याने ज्याला पाणी पाजायला आणलं होतं त्याला घोडा म्हणतात त्याचंही नाव माहीत नाही. त्याच्या हातात लगाम राहिला होता त्याला त्याचंही नाव माहीत नाही. आता त्याची त्या बाबतीत जी परिस्थिती आहे
तीच आपली उपासनेच्या बाबतीत आहे महाराज. विठाला विठाला ज्ञानेश्वरीमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू स्वतःला भक्त म्हणतोस ना, आणि तू ज्याची भक्ती करतोस तोच मी आहे. आणि मी तुला आज माझ्याबद्दलच प्रश्न विचारतो. महाराज भगवान परमात्म्याने अर्ध्याच 4 प्रश्न विचारले आहेत. ऐका गड्या, लक्ष देऊन ऐका. कवन मी के तुला कवनाचा कै झाला. भगवान परमात्मा म्हटले, अर्जुना सांग कवन मी कोण आहे. के तुला मी केवढा आहे. कवनाचा माझे मम्मी पप्पा कोण आहेत. आणि कै झाला माझी जन्मतारीख सांग, वाढदिवस सांग. आता तुमच्यामधून बसल्यामधून कोणतरी सांगा देवाचा येणारा कितवा वाढदिवस आहे. सांगता येईल सांगता नाही महाराज. देव नेमका कोण आहे, देव नेमका कोणाचा आहे, देव नेमका केवढा आहे आणि देव नेमका कधीचा आहे, या एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही. म्हणून महाराज संतांनी ज्याची भक्ती करायची त्याला अगोदर जाणून घेतलं आणि आपण तशीच भक्ती करतो. आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. म्हणून संत जी भक्ती करतात तिचे नाव जाणीवेत्री उपासना आहे आणि आपण जी भक्ती करतो तिचे नाव नेमेवेत्री उपासना आहे. महाराज संत महात्म्यांनी ज्याची भक्ती करायची त्याला अगोदर यथार्थ जाणून घेतला आणि मग त्याची भक्ती केली. भगवान परमात्मा ही गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन करतात. भक्त्या माम भिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. भगवान परमात्मा म्हटले, अर्जुना तो साधू मला पराभक्तीने जाणून तत्कालच त्या भक्तीने माझ्यात प्रविष्ट होतो. आता याच्याही पेक्षा अगदी स्पष्ट बोलायचं ठरलं तर तुम्हाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये यावं लागेल. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यज्ञान्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. भगवान परमात्मा म्हटले, अर्जुना मां भजन्ति, संत मला भजतात आणि साधू माझी उपासना करतात. ज्ञात्वा म्हणजे ते मला जाणून बसतात. आणि अशी भगवान परमात्म्याला जाणून कोणी कोणी भक्ती केली हे नाथ महाराज हरिपाठात सांगतात. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जानुनी हरीच झाले. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी नाथ महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज हे सर्व संत हरीला जाणून भजले आणि या सर्व संतांनी हरीला जाणून आपल्या पोटामध्ये साठवलं. ओळखिला हरी साठविला पोटी होती त्याची भेटी दुःख कैसे. महाराज या सर्व संतांनी हरीला जाणलं आणि आपल्या पोटात साठवलं. पण महाराज काही लोकांना देवाची भक्ती कशी करावी हेच माहित नाही राहत. महाराज पहिले कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एका बेवड्या माणसाची पत्नी शेजारी शांता मावशीच्या तिथं गेली. शांता मावशीच्या तिथं सत्यनारायणाची पूजा मांडलेली होती. ही बेवड्या माणसाची पत्नी त्या शांता मावशीला म्हटली, का ग शांता मावशी याला काय म्हणतात हो. ती म्हटली, अगं याला सत्यनारायण म्हणतात, सत्यनारायण. ती म्हटली, अहो शांता मावशी मला ना खूप सत्यनारायण करा वाटतो, पण आमच्या घरचे ना सतत दारू पित राहतात, त्यामुळे मला त्यांना काही म्हणताच येत नाही, पण मी ना आता त्यांना सत्यनारायण करायलाच लावते. ती लगेच घरी गेली आणि तिच्या पतीला म्हटले, अहो चांगला महिना चालू आहे, श्रावण महिना चालू आहे, बरोबर आहे ना, श्रावण महिना चालू आहे, मग आपण सत्यनारायण करू ना. तर म्हटलं, हे बघ मी सतत दारू पित राहतो, मला त्यातलं काही माहित नाही, तुला जे करायचं ते तू कर.
ती म्हटली अहो ब्राह्मण काका सगळं सांगतात, चला ना. तो म्हटला ठीक आहे, तू आण ब्राह्मण काकाला बोलून. ती बाई ब्राह्मणाच्या घरी गेली. महाराज ब्राह्मण काकाला म्हणले, ब्राह्मण काका आम्हाला सत्यनारायण करायचं आहे. महाराज ब्राह्मण काकानं हळूच दरवाजातून डोकून पाहिलं कोण आहे म्हणून. त्यांनी पाहिलं आणि ब्राह्मण काका मनातल्या मनात म्हटले, अरे ही तर त्या बेवड्या संपतरावची बायको आहे. हा उसने घेतलेले पैसे लवकर देत नाही आणि दक्षिणा कधी द्यायचा. ब्राह्मण काका हुशार होते महाराज. ब्राह्मण काका म्हटले, बाई माझी एकही तारीख खाली नाहीये. बाई नाराज झाली आणि घरी आली. महाराज तिच्या पतीने विचारलं, काका काय झालं? ती म्हटली, अहो ब्राह्मण काका म्हटले माझी एकही तारीख खाली नाही. तो म्हटला, थांब तू पूजेची तयारी कर, मी ब्राह्मण काकाला घेऊन येतो. मग महाराज तो गेला. ब्राह्मण काकाला म्हटला, ब्राह्मण काका तुम्ही आमच्या घरी चालता का, तुम्हाला उचलून घेऊन जाऊ? ब्राह्मण काका म्हटले, थांब, तुम्हाला उचलून घेऊन नको जाऊ, मी उद्या सकाळीच येतो, कारण बुरे से खुदा भी डरे. महाराज मग ब्राह्मण काका सकाळी येणार म्हटल्याबरोबर तो घरी गेला. पत्नीला सांगितलं उद्या सकाळी ब्राह्मण काका 7 वाजता येणार आहेत. ती म्हटली ठीक आहे. मग आता ब्राह्मण काका सकाळी 7ला येणार म्हटल्यावर बाई सकाळी 2:30लाच उठली. 2:30लाच उठली. महाराज उभं सारवलं, आडवं सारवलं, 2-4 बादल्या गल्लीत शेणाचा सडा मारला, रांगोळ्या बिंगोळ्या काढल्या. ब्राह्मण काका आले. महाराज हा महाशय झोपलेलाच होता. ती बाई म्हटली, ब्राह्मण काका तुम्ही पूजेची तयारी करा, मी तोपर्यंत यांना उठवते. ब्राह्मण काकांना पूजेची तयारी केली. हे दोघंही तयार होऊन आले. ब्राह्मण काका आशे बसले, ते दोघं आशे बसले. पण याने पूजा चालू होण्याच्या अगोदर इमानदारीने सांगून दिलं, ब्राह्मण काका मला यातलं काहीच माहित नाही. ब्राह्मण काका म्हटले, हे बघ काही अवघड नाही, फक्त मी जसं म्हणीन तसं म्हणायचं आणि मी जशी ऍक्शन करीन तशी करायची. पूजा चालू राहील, मध्ये मी काही बोलणार नाही, त्यामुळे मी म्हणीन तसं म्हणायचं आणि मी जशी ऍक्शन करीन तशी करायची. तो म्हटला ठीक आहे. मग त्याने ध्यानातच ठेवलं, ब्राह्मण काका म्हणीन तसं म्हणायचं आणि ब्राह्मण काका करीन तशी ऍक्शन करायची. मग ब्राह्मण काका म्हटले, म्हणा मामा. महाराज हाय म्हटला, म्हणा मामा. ब्राह्मण काका म्हटले, लावा डोळ्याला पाणी. हाय म्हटला, लावा डोळ्याला पाणी. आणि डोळ्याला पाणी लावलंच नाही. महाराज ब्राह्मण काकाला वाटलं याला समजलं नाही, म्हणून ब्राह्मण काकाने आपले 2 बोट तांब्यात बुडवले आणि आपल्या डोळ्याला लावून दाखवले. त्याने 2 बोट तांब्यात बुडवले, चालला ना ब्राह्मण काकाच्या डोळ्याला लावायला. ब्राह्मण काका म्हटले, म्हणा मामा. तोही म्हटला, म्हणा मामा. ब्राह्मण काका म्हटले, अरे तू म्हण. तो म्हटला, अरे तू म्हण. ब्राह्मण काका म्हटले, मला माघारी बोलतो. त्याला वाटलं हा पण मंत्रच एक काय. तो म्हटला, मला माघारी बोलतो. महाराज ब्राह्मण काकाला राग आला. ब्राह्मण काकाना बाई माग साली काढकन त्याच्या मुस्काडात मारली. त्याला वाटलं बापरे सत्यनारायण चालू आहे, सत्यनारायणाची दक्षिणा फुकट जाईल, म्हणून त्याने बाई माग साली मला काढकन ब्राह्मण काकाच्या मुस्काडात मारली. ब्राह्मण काकाला राग आला. ब्राह्मण काका जरा तब्येतीनं बरे होते. महाराज त्या ब्राह्मण काकाने त्याला उचललं आणि चौकातच नेऊन आदळलं. महाराज त्याला वाटलं सत्यनारायण चालू आहे. त्याला तो एकदम तब्येतीनं बारीक होता. महाराज काही माणसं लईच बारीक असतात. ते कपडे घातलेले असले तर बरे दिसतात, नाही तर कपडे काढले फुगला की डायरेक्ट कासारवाडी फाटच. मग महाराज तो तब्येतीनं बारीक होता. त्याला काही ब्राह्मण काका उचलले नाही, पण जबरी कसे मशे उचलले, चौकात नेऊन आदळले. महाराज मग त्यांच्या गल्लीत गच्च्या धराधरे चालू झाल्या. खाली पडले, कपडे शेणाना भरले, पण बाई नुसती पाटावर दगडासारखीच बसलेली होती. बाई हालाना नाही, डोलाना नाही, मग बसलेली होती. बाईला वाटलं सत्यनारायण चालू आहे. महाराज मग यांचा आवाज थोडा कमी झाला. बाई हळूच पाटावून उठली, खिडकीतून डोकून पाहिलं सत्यनारायण कुठपर्यंत गेला. तोपर्यंत सत्यनारायण तर गावाच्या मंदिरापर्यंत आला होता. ती बाई म्हटली, ब्राह्मण काका मला काय माहिती सत्यनारायण असा गल्लीला पण म्हणतो, मी सगळ्या गल्लीत सडा मारून नसता ठेवला का. विठाला विठाला. असं काही लोकांना देवाची पूजा कशी करावी हे माहित नाही राहत महाराज. पण महाराज साध्य जर प्राप्त करायचं असेल तर साधन एकदम बरोबर असावं लागतं. साध्याच्या प्राप्तीकरिता साधन निर्दुष्ट असावं लागतं. नाहीतर सोलापूरहून जायचं पंढरपूरला, बसला कोल्हापूरच्या गाडीत तर पंढरपूर कधीच येणार नाही महाराज. म्हणून साध्य जर प्राप्त करायचं असेल तर साधन बरोबर आणि निर्दुष्ट असावं. पण मग महाराज आपण भक्ती करतो, आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही, मग आपलं साधन कुठेतरी चुकतंय. मग कुठं चुकतं तर इथं चुकतं महाराज. आपण ज्याची भक्ती करतो त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही आणि देवाला जाणून देवाची भक्ती केल्याशिवाय देवाची भक्ती सिद्ध होत नाही. मग आता त्या देवाची ओळख, त्या देवाचा परिचय कोण करून देणार असा प्रश्न जेव्हा साधकासमोर आला त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाची मानसिकता ओळखली. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, सज्जना हो,
तुम्हाला भगवान परमात्म्याची भक्ती करून भगवान परमात्म्याची ओळख करून जीवन कृतार्थ करायचं आहे. पण आता तुम्हाला त्याची ओळख कोण करून देणार याचा शास्त्र शुद्ध विचार ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवाळ, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवाळ, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवाळ, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवाळ. हारे पाहिला डोळे भारे, तो हारे हारे पाहिला डोळे भारे, तो हारे हारे.